डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण एक कम्युनिकेबल डिसीज बघणार आहे, ते म्हणजे पर्टोसिस। पर्टोसिस काय एक बॅक्टेरियल कम्युनिकेबल डिसीज आहे। तो कोण, त्याचं नाव काय परत हुपिंग कप, किंवा त्याला अजून एक नाव दिलेलं आहे ते म्हणजे 100 डे कप म्हणून। 100 डे कप म्हणून ध्यानात ठेवा। त्याच्यानंतर जो एजंट आहे, एजंट म्हणजे काय, त्या पर्टोसिसला कॉज करणारा जो बॅक्टेरिया आहे तो कोणता आहे, बॉर्डेटेला पर्टोसिस। ह्यो काय एक ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि एरोबिक आहे। एरोबिक म्हणजे त्याला ऑक्सिजनची जरूरत आहे जगण्यासाठी। त्याच्यानंतर बघा कोणतं एज त्याच्यामध्ये अफेक्टेड होतात, जे म्हणजे 5 वर्षाचे जे खालचे चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, पर्टोसिस होण्याचे जास्त चान्सेस असतात। त्याच्यानंतर बघा इन्क्युबेशन पिरियड। इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच काय, पर्टोसिस म्हणजे जो आपला जे बॉर्डेटेला पर्टोसिस आहे तो आपल्या बॉडीमध्ये आला, इंटर झाल्याच्या नंतर ज्या वेळेस फर्स्ट साईन दिसून येईल तो जो पिरियड राहतो तो म्हणजेच इन्क्युबेशन पिरियड। तो किती आहे, 7 ते 14 दिवस। त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन, एका पेशंट कडून दुसऱ्या पेशंट कडे कोणत्या रूट थ्रू तो ट्रान्सफर होतो, तो कोणता आहे, रिस्पिरेटरी ट्रॅक्ट थ्रू, ड्रॉपलेट थ्रू आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू। त्याच्यानंतर बघा साइन अँड सिम्पटम्स। साइन अँड सिम्पटम्स मध्ये याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत बघा, कोणत्या कोणत्या, कॅटरल स्टेज, प्रॉक्सिमल स्टेज आणि कन्व्हर्जन स्टेज। त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघू। फर्स्ट स्टेज ही 1 ते 2 वीक मध्ये दिसून येते। त्याच्यामध्ये रनी नोज, स्नीजिंग, लो ग्रेड फीवर, कफ, कोरायझा आणि एनोरेक्सिया। कोरायझा म्हणजेच काय, जी नेझल मधली मेम्ब्रेन राहते तिला इन्फ्लामेशन येतं। त्याच्यानंतर बघा, आणि ही काय हायली इन्फेक्शियस स्टेज आहे। फर्स्ट स्टेज काय हायली इन्फेक्शियस आहे, दुसरी काय आहे हायली जी पॅरोक्सिमल स्टेज आहे ती हायली डेंजरस स्टेज आहे। त्याच्यानंतर बघा, आणि ही कन्व्हर्जन स्टेज आहे ती रिकव्हरी स्टेज आहे। तर आपण पॅरोक्सिमल स्टेज मध्ये बघू, ती किती राहते, 2 ते 4 वीक राहते। तिच्यामध्ये काय दिसून येतं, जे कपचे एपिसोड आहेत ते फास्ट येतात आणि त्याच्यामध्ये हाय आणि डीप पिचेस इन्स्पायरेशन होतं। त्याच्यामध्ये ओमिटिंग आणि सायनोसिस पण दिसून येतं। त्याच्यानंतर बघा कन्व्हर्जन स्टेज। कन्व्हर्जन स्टेज मध्ये काय होतं, रिकव्हरी स्टेज आहे। त्याच्यामध्ये 1 ते 2 वीक पासून पण रिकव्हरी चालू होऊ शकते, पण कधी कधी मंथ पण घेऊ शकतं। त्याच्यानंतर बघा ट्रीटमेंट। ट्रीटमेंट मध्ये आपण देतो अँटीबायोटिक। अँटीबायोटिक मध्ये देतो आपण पेनिसिलिन आणि इरिथ्रोमायसिन। आणि त्याच्यानंतर डीपीटी वॅक्सिन। डीपीटी वॅक्सिन मध्ये देतो आपण 0.5 ml आयम देतो आणि 6, 10 आणि 14 वीकला देतो, ध्यानात ठेवा। त्याच्यानंतर डीपीटी वॅक्सिन आता रिप्लेस झालेली आहे पेंटाव्हायलेट वॅक्सिन मध्ये, हे पण ध्यानात ठेवा। आणि अँटीबायोटिकचे 2 नावं पेनिसिलिन आणि इरिथ्रोमायसिन म्हणून देतो।